कालिदास महाराज बोरीकर गुंज मठाधिपती अपघातात निधन. शिष्य परिवारावर शोककळा. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. पाथरी तालुक्यातील गुंज येथील शिवाश्रमाचे कालिदास महाराज बोरीकर यांचे शुक्रवारी दिनांक 17 रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झालंय आणि या घटनेमुळे पाथरी तालुक्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य शिष्य परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कालिदास महाराज बोरीकर हे गुजरात येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रम आटोपून ते छत्रपती संभाजीनगर येथे परत येत असताना छत्रपती संभाजीनगर शहराजवळ निपाणी फाट्याजवळ सकाळी 6:30च्या सुमारास त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिष्य परिवार आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर महाराजांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर आणि तपासणीनंतर काही वेळात त्यांना मृत घोषित केले. या अपघातात त्यांचे धाकटे बंधू, पत्नी स्मिता हनुमंतराव बोरीकर राहणार सातारा यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे तसेच महाराजांच्या दुसऱ्या लहान भावाचे जावई आशुतोष दुधेकर हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परमपूज्य कालिदास महाराज बोरीकर यांच्या निधनाची वार्ता समजतात गुंज शिवाश्रम तसेच पाथरी तालुक्यातील शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे. महाराजांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी गुंज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परमपूज्य कालिदास महाराज बोरीकर हे केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही मोठा शिष्य परिवार असलेले आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. ते ब्रह्मचारी आणि नैष्ठिक जीवन जगत होते. दत्तगुरूंच्या आराधनेची पंचपदी वगळता ते कायम मौनात असत. त्यांच्या साधना, आध्यात्मिक विचार आणि मार्गदर्शनामुळे हजारो भाविक त्यांच्या संपर्कात आले होते. महाराजांच्या निधनामुळे त्यांच्या शिष्य परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या अनुयायांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.